हॅलो, पायल किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन टिप्स घेऊन आलो आहोत आणि ही तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल. चला तर आपली आजची टिप्स सुरू करूया. 1. हिंगाचा उपयोग मुख्यतः फोडणीसाठी केला जातो. मूळ गुजरातमध्ये तर हिंगाला वाघराणे असे म्हणतात. 2. अरुची, पोट फुगणे, हृदयावत, पोटाचे रोग वगैरे विकारांत हिंग अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय नारूसारख्या रोगामध्येही एक परिणामात्मक औषध म्हणून तो उपयोगी आहे. 3. हिंग हा फेरुला फोइटिडा नावाच्या झाडापासून निघालेल्या रसापासून बनतो. 4. बालाक व रामट अशा 2 प्रकारचा हिंग असतो. 5. उत्तम प्रतीच्या हिंगाचा वास उग्र असतो. हिंगाच्या तीव्र वासावरूनच त्याची किंमत ठरत असते. उत्तम प्रतीच्या हिंगाला हिराहिंग असे म्हणतात. हा हिंग चमकदार, तीव्र, सुगंधी व थोडा लालसर पिवळ्या रंगाचा असतो. 6. काळा हिंग हिराहिंगाच्या खालच्या प्रतीचा प्रकार आहे. यामध्ये स्वाद व सुगंध नावापुरताच असतो व याचा वास दुर्गंधीयुक्त असतो. हा हिंग काळ्या वृक्षापासून बनतो. यामुळे या हिंगाला काळा हिंग असे म्हणतात. 7. भारतात व अन्य देशांमध्ये हिंगाचा उपयोग प्रत्येक घरात आमटी भाजी, पापड, साडंगे यांसारख्या पदार्थाचा स्वाद व सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. 8. लोणच्यामध्येही हिंगाचा वापर केला जातो. कित्येक गोळ्यांमध्ये आणि चूर्णामध्ये प्रामुख्याने हिंगाचा वापर केला जातो. अपचन व वायू होणे या विकारांवर हिंगाचा वापर निर्धारपणे केला जातो. 9. हिंग गरम, पाचक, रुचिकारक, तीक्ष्ण तसेच वायू व कफ व शूळनाशक, गोळा उठणे, पोट फुगणे व कृमी यांवर गुणकारक आहे. हिंग पित्तवर्धक आहे. 10. हिंग श्वासहारक, दीपक, चेतनास्थापक, वात व कफहारक असतो. हिंग शूळ, अजीर्ण, अधोवायू व मलावरोध हे रोग दूर करणारा आहे. हिंग डोळ्यांसाठीही हितकारक आहे. 11. मलेरियाग्रस्त भागात आणि मलेरियाचा ताप आला असता भोजनाचे हिंगाचे सेवन केल्याने आतड्यांना फायदा होतो व मलेरियापासून रक्षण मिळते. तापास, संधिवाताचे लक्षण दिसताच हिंग पुरीवटी दिली जाते. 12. टायफॉइडमध्ये पोट फुगते तर हिराबोळ, नवसार, हिंग एकत्र करून रोग्याला दिला जातो. फुफ्फुसांच्या रोगात हिंग खूप फायदेशीर असतो. अशा वेळेस हिंग पाण्यात कालवून देणे हितकारक असते. त्यामुळे कफ पातळ होतो आणि कमी होतो. 13. वात विकृतीमध्ये हिंग फायदेशीर असतो. हिंग ज्ञानतंतूच्या दुखण्यात शूळ बरा करण्यासाठीही वापरला जातो. 14. अन्नपचन न होता ते पोटात पडून राहते. मलावरोध होऊन मल दूषित होऊन साडू लागतो तेव्हा कृमी उत्पन्न होतात. अशा स्थितीत हिंग अत्यंत गुणकारी असतो. कारण हिंगामुळे वायूचे अनुलोमन होते, कृमी नष्ट होतात, मलशुद्धी होऊन भूक लागते आणि पचनक्रिया सुधारते. 15. हिंगाचे रोज सेवन केल्याने दमट हवेमुळे येणारा ताप बरा होतो. नवसार किंवा गूळबरोबर हिंग घेतल्याने टायफॉइड बरा होतो. 16. हिंग दारूमध्ये कालवून सुकवून 2 रती लोण्याबरोबर खाल्ल्याने गोळा, शूळ, वातविकार, प्लीहाविकार, खोकला, श्वास आणि दूषित कफ विकारामध्ये अत्यंत फायदा होतो. 17. हिंगाच्या हरभऱ्या एवढ्या गोळ्या बनवून तुपाबरोबर गिळल्याने अजीर्ण व वायूने उठलेला गोळा नष्ट होऊ शकतो. 18. हिंग सदैव आणि तूप एक गोळा घेऊन 12 तोळे गाईच्या मूत्रात मिसळून ते मिश्रण उकळून फक्त तूप बाकी राहिले की ते प्यायल्याने फेकेर नाहीसे होते. 19. बडीशेपच्या अर्कामध्ये हिंग कालवून दिल्याने मूत्रवरोधात फायदा होतो.
20. हिंगाचे सेवन केल्याने गर्भाशय आकुंचित होते, मासिक स्त्राव साफ होतो व स्त्रियांची उदरवेदना दूर होते. 21. हिंग पाण्यात वाटून पोटभर त्याचा लेप केल्याने वायूचे अनुलोमन होते व उलटी होण्यास बंद होते. 22. हिंग व कडुनिंबाची पाने वाटून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये झालेले किडे मरतात. 23. हिंग पाण्यात उकळून गुळण्या केल्याने दातदुखीत फायदा होतो. दात दुखत असेल तर दाताच्या पोकळीत हिंग ठेवल्याने दंतकृमी मरतात व दातदुखी थांबते. 24. जर पिसाळलेले कुत्रे चावले असेल तर हिंग पाण्यात चांगला एकजीव करून जखमेवर लावल्याने फायदा होतो. अशा प्रकारे आपली आजची टिप संपलेली आहे. अशाच नवनवीन टिप्ससाठी आपला चॅनल नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.